नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। परवा आहे पुत्रदा एकादशी। तर पुत्रदा एकादशीचं व्रत कसं करावं संतान प्राप्तीसाठी किंवा संतान सुखासाठी, 3 पद्धतीने हे व्रत कसं करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे एका पद्धतीने तुम्हाला शक्य नसेल, झेपत नसेल तर दुसरी पद्धत, दुसरीने शक्य नसेल तर तिसरी पद्धत, अशा 3 पद्धती। त्याचबरोबर काय खावं काय खाऊ नये, दुसऱ्या दिवशी या उपवासाचं पारण कसं करावं, या दिवशी सेवा काय कराव्या, मंत्र कोणते म्हणावेत, अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि हे पुत्रदा एकादशीचं व्रत करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सुरुवातीला पुत्रदा एकादशी व्रत हे का केलं जातं आपण बघूया। युधिष्ठिर म्हणाला, हे परमेश्वरा, एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली। आता मी विनंती करतो की पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते, त्याची विधी काय याबद्दल सांगावे। श्री कृष्ण म्हणाले, हे राजन, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते। या दिवशी विष्णूंसह माता लक्ष्मीची पूजा केली जाते। या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ व्रत नाही। या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभते, तसेच तो विद्वान आणि धनवान होतो। हे व्रत का केले जाते ते आता सांगतो। भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत होता। त्याला संतान प्राप्ती नव्हती। त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते। तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दुःखी असायची। राजाकडे अफाट संपत्ती होती, धन, हत्ती, घोडे, धान्य सगळं होतं, परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते। मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा सांभाळ कोण करेल, माझे पिंडदान कोण करेल, या विचारात राजा नेहमी असायचा। मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवांचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा। आपल्याला संतान व्हायला हवी असे राजाला नेहमी वाटायचे। त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटत होते। या विचारात राजा नेहमी असायचा। राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला, परंतु आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला। एका दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा फुलांना निहाळू लागला। जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड, साप आदी मुक्त संचार करत होते। हत्ती त्याच्या पिल्लांसह फिरत होता। राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता। जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता, मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राह्मण देवताला भोजन करून तृप्त केले, तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे। विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली। राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला। थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले। त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते। हंस व मगर विहार करत होते। सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता। त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला। राजाला शुभ शकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्या समोर विराजमान झाला। ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे। अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभत असते। पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्रधन प्राप्ती होत असते। राजाला पाहताच ऋषी म्हणाले, हे राजन, आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत। आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा। हे ऐकताच राजाने त्यांना विचारले, महाराज, आपण कोण आहात? येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे? ऋषी मुनींनी सांगितले, हे राजन, आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे। आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यासाठी आलो आहेत। ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला, ऋषी देवता, मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा, मला पुत्र प्राप्तीचे वरदान द्या। ऋषीमुनी म्हणाले, हे राजन, आज पुत्रदा एकादशी आहे। हे व्रत आपण अवश्य करावे। भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल। ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले। ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला। काही दिवसातच राणीला दिवस गेले। 9 महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला। तर ही आहे छोटीशी कथा। यामुळे
हे जे पुत्रदा एकादशी व्रत आहे, ज्यांना संतान नाही, संतान प्राप्ती झालेली नाहीये, तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात किंवा बऱ्याच वेळेला तुमचा गर्भपात होत आहे, गर्भाची व्यवस्थित वाढ होत नाहीये, तरी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. तुम्हाला खूप चांगले, बऱ्याच वेळेला अगदी वर्षाच्या आत संतान प्राप्ती जी आहे ती होऊ शकते. त्यामुळे अगदी विश्वासाने, श्रद्धेने हे जे व्रत आहे ते तुम्ही करू शकता. आता एकादशीच्या दिवशी काय करायचं की सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये सकाळी स्नान करताना गंगाजल जे आहे ते थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं, पती पत्नी दोघांनी सुद्धा. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्णांची मूर्ती असते, तर देवांना स्नान घालून झाल्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक केला तरी चालेल किंवा फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. तुम्ही पुरुष सूक्त आणि श्री सूक्त, एक वेळा पुरुष सूक्त एक वेळा श्री सूक्त म्हणा, याने अभिषेक करा. किंवा हे शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करा. आणि अभिषेक करण्यापूर्वी की मी कशासाठी करत आहे, संतान प्राप्ती व्हावी, जी तुमची मनोकामना आहे की माझं मिसकॅरेज होतं तर माझा गर्भ चांगला राहावा, माझ्या गर्भाची वाढ व्हावी, जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही बोलायची, अभिषेकाला सुरुवात करायचं. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये ठेवायची आणि ते जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते तीर्थ, ते मनोकामना बोलून पती पत्नी दोघांनी सुद्धा तुम्ही पिऊन घ्यायचं आहे. बाळकृष्णांना देवघरामध्ये ठेवल्यानंतर या दिवशी आवर्जून त्यांना मंजुळा असलेलं एक तुळशीपत्र तुमची इच्छा बोलून, तुमची मनोकामना बोलून संतान प्राप्तीची तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. आणि लोण्याचा नैवेद्य, लोणी जे आहे ते बाळकृष्णांना या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. आता उपवास कसा करायचा, तर या दिवशी दिवसभर तुम्ही उपवासाचे जे पदार्थ आहेत, ही पहिली पद्धत सांगते. उपवासाचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता, साबुदाणा, भगर वगैरे जे काही, ज्यूस, चहा वगैरे जे काही आहे तुम्ही पदार्थ खाऊ शकता. आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. एकादशीच्या दिवशी, या दिवशी उपवास सोडायचा नाहीये. दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही फळावर हे पुत्रदा एकादशीचं व्रत करू शकता. म्हणजे दिवसभर फक्त फळ तुम्हाला खायचे आहेत. चहा, दूध तुम्ही घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, फळ खायचे आहेत. कोणताही फराळाचा पदार्थ, साबुदाणा, भगर हे खायचं नाही, फक्त फ्रूट्स आणि चहा, दूध हे तुम्हाला दिवसभर ग्रहण करायचं आहे. आणि तिसरी पद्धत म्हणजे संतान प्राप्तीसाठी या दिवशी निर्जला पुत्रदा एकादशी व्रत सुद्धा केलं जातं. तुम्हाला जर शक्य असेल, तुम्हाला झेपत असेल तर ते व्रत सुद्धा तुम्ही करू शकता. सकाळी तुम्ही संकल्प करायचा की कोणत्या पद्धतीचं संतान प्राप्तीसाठी तुम्ही हे व्रत करणार आहात, संतान प्राप्तीची मनोकामना बोलून दाखवायची आणि या व्रताची सुरुवात करायची आहे. उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, सेम सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर सात्विक जेवण बनवायचं, ज्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे नाहीये, असं सात्विक जेवण बनवायचं. एखादा गोड पदार्थ बनवायचा, त्याचा नैवेद्य बाळकृष्णांना दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही हे जे सात्विक कांदा लसूण विरहित जे जेवण आहे ते खाऊन तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे. एकादशीच्या उपवासाचं पारण करायचं आहे. या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा संध्याकाळी दिवे लागणीला जर सेवा केली ही तर अतिशय उत्तम, किंवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर, नाही तर दिवसभरात केव्हाही विष्णू सहस्त्रनामाचं आवर्जून पठण करा. ते म्हणता येत नसेल तर मोबाईलवर तुमची इच्छा मनामध्ये ठेवा, देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि बाळकृष्णांकडे बघत बघत तुमच्या मनातील इच्छा बोलत बोलत विष्णू सहस्त्रनाम तुम्ही या दिवशी ऐकू शकता. किंवा या दिवशी आवर्जून 16 माळी, एक माळ म्हणजे 108 वेळा, या पद्धतीने 16 माळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. मनामध्ये इंटेन्शन ठेवून की मला संतान प्राप्ती व्हावी हे इंटेन्शन ठेवा आणि त्यानंतर 16 माळी जप करा. आणि तुम्हाला जर मिळालं या दिवशी 108 बेलपत्र किंवा 1000 बेलपत्र मिळाली तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर आवर्जून तुमची मनोकामना बोलून विष्णू सहस्त्रनामावली म्हणत म्हणत ही 1000 तुळशीची पानं जी आहेत ती तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर अर्पण करा आणि तुमची इच्छा जी आहे संतान प्राप्तीची ती बाळकृष्णांना बोलून दाखवा. आणि या दिवशी आवर्जून तुम्ही संतान गोपाल जो मंत्र असेल किंवा संतान गोपाल जे स्तोत्र आहेत, तुम्हाला गुगलवर मिळेल, यूट्यूबवर मिळेल, याचं सुद्धा तुम्ही पठण करा. खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील. आणि या दिवशी आवर्जून ही जी कथा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहे ही कथा सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करा. दिवसभरामध्ये पूजा वगैरे हे सर्व करा आणि दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा
ही पुत्रदा एकादशीची कथा जी आहे, हातामध्ये तुळशीपत्र ठेवा, ही कथा ऐका, तुमची मनोकामना बोला आणि त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवर ही अर्पण करा. नक्कीच तुम्हाला 1 वर्षात गर्भधारणा होईल, तुमच्या घरामध्ये बाळ येईल. आपण जे म्हणतो ना की घरामध्ये पाळणा हलणं, तर तुमच्या घरामध्ये पाळणा हलेल आणि संतान प्राप्ती होईल. बरेच जण मला म्हणतात की ताई पुत्र प्राप्तीसाठी सांगा, पण मी पुत्र प्राप्तीसाठी नाही. बघा, जशी आपली मनामध्ये इंटेन्शन ठेवा, जे काही व्हायचं, देवाची जी इच्छा आहे ते तुम्हाला होईल. शेवटी आई होणं महत्वाचं आहे, संतान होणं महत्वाचं आहे. मुलगा मुलगी दोन्ही एक समान आहेत. शेवटी तुम्ही भगवंताला मागा, तुम्हाला जे पाहिजे ते भगवंताच्या कृपेने तुम्हाला ते मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ.